नमस्कार. आज मी बनवली आहे दह्याची कढी. आज भाजीला काही नव्हते, फ्रीजमध्ये बघते तर दही होते. म्हटलं मग आज मस्त कढी करूया. बाहेर पाऊस पण चालू आहे. अशा वातावरणात कढीची मजाच वेगळी असते. चला तर मग जास्त वेळ न घालवता कढी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा, 2 चमचे बेसन, 4 ते 5 मिरच्या, कढीपत्त्याची पाने, दही आणि लसूण. मी मुद्दामून साहित्यामध्ये मीठ घेतलेले नाही, कारण कढी करताना अगोदर मीठ वापरले तर दही फाटते. त्यासाठी मीठ केव्हा टाकायचे हे मी तुम्हाला पुढे सांगते. आता आपण मिक्सर जारमध्ये दही टाकून घेऊ. त्यामध्ये 2 चमचे बेसन आणि अर्धा ग्लास पाणी टाकून फिरवून घेऊ. पाण्यामुळे बेसन आणि दही चांगले मिक्स होते. कढी खाताना किंवा पिताना त्रास होऊ नये म्हणून मी मिरच्या, लसूण, जिरे हे बारीक करून घेते. बऱ्याच वेळा मुले लसूण खात नाही, त्यांनी सुद्धा नकळत खावा यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. त्याची टेस्ट सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही हीच पद्धत पिठलं बनवताना वापरा आणि मला सांगा चव कशी लागते ते. कढी थोडी आंबट गोड होण्यासाठी मी 2 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्ही सुद्धा टाका, चव अतिशय छान येते. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मीठ केव्हा टाकायचे, तर आता ती वेळ आलेली आहे. कढी उकळल्यानंतर आता आपण मीठ टाकून घेऊ. त्यामुळे दही फाटत नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मीठ टाकल्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करणे, कारण कढी जास्त उकळू देऊ नये. अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे. आता आपण गरमागरम जिरा भात आणि भज्यांबरोबर तिचा आस्वाद घेऊ. हा काय छान झालेली आहे. पावसाळ्यात असा कढी भात म्हणजे हा मी सांगू शकत. तुम्ही पण अशी कढी नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.